Just trust me, you'll be fine. हो सध्या धारा हैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण गाडीमधला ब्लॉग सुरू केला आहे कारण की आपण चालू आहे फिरायला गणपतीपुळेला आणि तिकडून आपण बघूया कोकणामध्ये कुठे कुठे फिरायला जायचं आहे आपल्याला. सगळे मी दाखवतो ब्लॉगमध्ये तुम्हाला. तर आपल्या जोडीला बघू शकता इकडे वहिनी आहेत, वहिनी आहेत, भाऊ आहेत. इकडे भाऊ गाडी चालवतोय, क्रिशा आदिरा बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, बघूया आता आपण काय काय दाखवतो ब्लॉगमध्ये, तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आपण सकाळी निघलेले 6 वाजता, तर आता वाजलेत 8. बघूया आपल्याला किती टाइम होतोय आपल्याला जायला. तर आता आपण तरी गाडीमध्येच आहेत. आता आपण CNG भरला आणि आता आपण चाललोय पाळीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. इकडे अन्वी बघू शकता, अन्वी झोपतले, आताच उठले. पोचलो पालीमध्ये. आता पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. इकडे आपण गाडी पार्किंगला लावले. इकडे अन्वी आणि क्रिशा. तर मित्रांनो, इकडे प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर इकडे खूप असं मार्केट आहे, बघू शकता. काय आणि मग येताना आपण खरेदी करू. तर मित्रांनो, आपण पहिले मार्केटचा अंदाज घेऊन यायचा खरेदी करू मार्केटमधल्या काहीतरी. बघूया इकडे आता खूप मोठा असा मार्केट आहे इकडूनचा. बघूया आपण आता दर्शनाला चालू आहे. तर मित्रांनो, दर्शन घेतोय. तर मित्रांनो, आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही. बघूया आपण कुठपर्यंत आपल्याला व्हिडिओ काढायला जमते, तिथपर्यंत आपण तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये व्हिडिओ काढून. तर मित्रांनो, आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. बघूया आपण इकडे बाहेर व्हिडिओ काढतोय. मित्रांनो, असतात आपलं दर्शन वगैरे झालं ना, आपण इकडे मागच्या बाजूने आले मंदिराच्या. इकडे बघू शकता मागची बाजू आहे आणि इथं आपण आता फोटोशूट करू थोडंसं. इकडे बघू शकता वहिनी आदिरा. बघूया आता फोटो काढतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता मार्केटमध्ये आपण काहीतरी शॉपिंग करू ना, मग जाऊ आता पुढच्या प्रवासासाठी. बघूया इकडे, हा मार्केट बघू शकता तुम्ही. खूप मोठा असा मार्केट आहे हा पालीच्या गणपतीचा. मित्रांनो, शालेजी सर आले, बघू शकता तुम्ही इकडे दर्शन घ्यायला मंदिरामध्ये. चला चला लवकर. आपला पालीच्या गणपतीचं दर्शन झालं. आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघतोय. मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघतोय. 4-5 तासाचा आपला प्रवास आहे पुढचा. बघूया कुठे थांबलो तर ब्लॉगमध्ये भेटूच, नाहीतर आता डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटू.
तर मित्रांनो आपण फेरी बोटने जयगडला जाणार आहेत ना, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गणपतीपुळेला जाणार आहेत. 2 दिवस आपले जयगाडीमध्येच आहेत. तर मित्रांनो आपण फेरी बोटमधून आता जयगडला जाणार आहेत. आपला जयगडला 2 दिवस स्टे आहे. त्यानंतर आपण उद्या गणपतीपुळेला जाणार आहेत. तर बघू आपलं कुठे कुठे स्पॉट होतात ते सगळं मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतोय. तुम्ही कंटिन्यू राहा. बघू शकता इकडे आपली गाडी लागली आणि तिकडे भाऊ आहे. तर मित्रांनो इकडे बघू शकता भाऊ बोटची वाट बघतोय, कारण की आम्ही 5 मिनटं फक्त लेट झालो आणि बोट भरली आणि गेली. आता तिकडे बघू शकता तुम्ही बोट गेली. आता आम्हाला फक्त 15 मिनटं थांबायला लागेल रिटर्न येईपर्यंत. 15 मिनिटात परत येईल. तर 15 मिनटं आम्ही आता थांबू तोपर्यंत बघतो इकडे. तर मित्रांनो आम्ही सगळे वाट बघतोय बोटची. असा मला करायला लागेल. बरोबर झाली ना. असा मला हे करायला लागेल. काय ही व्हिडिओ नाही मी चालत चाललोय बघ. हां मी बरोबर आहे. परत एकदा रिपीट कर. ओके ओके. तर मित्रांनो भाऊची व्हिडिओ काढतो ना, भेटतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो जेटी बोट आता आलेले बघू शकता ना. आता आपण हे चाललोय तिकडे. खूप वेळ वाट बघितली जेटी बोटची आणि आता आम्ही तिकडे चाललोय. बघू शकता तुम्ही इकडे इकडे गाड्या लागलेल्या आहेत. तर मित्रांनो आपली जेटीमध्ये इकडे गाडी लागलेली आहे पार्किंगला ना. आता आपण वरती जाऊ. वरतून नजारा दाखवू तुम्हाला समुद्राचा कसं काही नजारा आहे. मित्रांनो आता आम्ही जेटमध्ये बसलोय. व्ह्यू बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता घेऊन आले जायला. बघू शकता इकडून इकडे आम्ही सगळे इकडे बसलो बघू शकता. जयगडला हा समोरचा जयगड आहे बघू शकता तुम्ही इकडे. आपण इकडूनच्या मच्छी मार्केटमध्ये आलोय बघू शकता तुम्ही. इकडे आपण मच्छी घेऊन ना, मग आपल्याला जायचंय तिकडे जाऊ. तर मित्रांनो आपण मच्छी वगैरे घेतली ना. आता जयगडच्या पायथ्याशी आपण चाललेलो आहे गाडी घेऊन. मित्रांनो आत्ताच उठलो कारण की रात्री काही आल्यानंतर दाखवायलाच भेटलं नाही ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण या घरामध्ये स्टे केला रात्रीचा आणि इकडूनचा वातावरण बघू शकता तुम्ही. समोरच विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि आता आपल्याला जायचं आहे तयारी वगैरे करून गणपतीपुळे. इथून फक्त 10 किलोमीटर गणपतीपुळे. बघूया आपण इकडे बाहेर काय काय तुम्हाला दाखवतो. राजगडमध्ये येत आपण. खूप सुंदर आता राजगडला वातावरण. मित्रांनो सकाळचं इथलं वातावरण तुम्ही बघू शकता. खूप असं सुंदर असं वातावरण तरी एकदम शांतता. तर इकडे बघू शकता इकडे समोर समुद्र आहे दिसत असेल तुम्हाला इकडून थोडासा. पुरे फिरून येऊ कसं काय पुढे आपण बघू देऊ. मित्रांनो आपण इथे ती राजगड ही वाडी आहे आणि समोरच असा तिकडे किल्ला आहे. बघू आपण किल्ल्यावर गेलं तर दाखवू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि तिकडून दरवाजा आहे. खूप भारी दरवाजा दिसतो. तो मी रात्री दाखवला नाही कारण की रात्री खूप टाईम झाला त्यानंतर, त्यामुळे मी दाखवला नाही. आणि या साईडला समुद्र आणि तिकडे जाऊन आलो. मग तिकडे सगळीकडे असंच घरं आहेत लाईनीत. तर बघूया मित्रांनो आजचा ब्लॉग करू इथेच येईन कारण की खूप मोठा ब्लॉग होईल. त्याच्यामुळे ब्लॉग करतो इथेच येईन. ब्लॉग आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.